श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली. आज आपण बघणार आहोत भोगी स्पेशल भोगीची भाजी आणि तिळाची भाकरी म्हणजेच खिंगाट. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम साहित्य बघून घेऊयात. इथे मी तीळ, हिरवी मिरची, गाजर, वांगे, बटाटे, ओले हरभरे, वालाच्या शेंगा, वाटाणे, भाजी आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. सर्वप्रथम मी वाटाणे भाजून घेत आहे. वाटाणे भाजून झालेले आहे. आता मी ते काढून घेत आहे. आता मी त्यामध्ये ओले हरभरे भाजत आहे. ओले हरभरे देखील भाजून झालेले आहे. आपण त्यामध्ये आता हिरवी मिरची भाजून घेणार आहोत. आपण ओले हरभरे आणि वाटाणे याकरिता भाजले आहे की ते लवकर शिजतील. मिरच्या देखील भाजून झालेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये शेंगदाणे देखील भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजून झाले ते आपण एका साईडला काढून घेऊया आणि त्यामध्ये तीळ भाजून घेऊयात. तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण इथे वाटाणे, हरभरे, वांग, बटाटा, गाजर हे सर्व धुवून घेऊया आणि शिजायला टाकूया. त्यामध्ये शेंगदाणे देखील टाकलेले आहेत. आता आपण कुकरमध्ये पाणी टाकून कुकरमध्ये हे सर्व साहित्य टाकलेलं आहे. आता त्याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊयात. इकडे आपण भाजी घेतलेली आहे. त्यामध्ये वालाच्या शेंगा टाकलेल्या आहेत. त्या देखील धुवून शिजायला टाकणार आहोत. आपण वालाच्या शेंगा आणि भाजी वेगळी शिजायला टाकत आहोत कारण की ती लवकर शिजून गाळ होऊ नये म्हणून. आता आपण भाजी देखील शिजायला ठेवलेली आहे. आता आपण इथे तिळाच्या भाकरी करून घेऊयात. इथे आपली भाकर तयार आहे. त्यावर आपण तीळ स्प्रेड करूया आणि थोडं थोडं थापून घेऊयात, जेणेकरून तीळ हे भाकरीमध्ये चिटकून बसतील. आता तीळ लावून झालेले आहे. आपण भाकरी तव्यामध्ये टाकून घेऊयात. तयार आहे भाकरी. आता इथे पालक आणि वालाच्या शेंगा घरटून घेऊया आणि इथे मटार, हरभरे, वांगे, बटाटे आणि गाजर देखील मॅश करून घेऊयात. आता इथे साहित्य घेतलेलं आहे. आपण शेंगदाणे, मिरची वाटण घेतलेलं आहे, लसूण, मोहरी याची फोडणी दिलेली आहे. आता मगाशी तयार केलेलं वाटण टाकून देऊयात. वाटण छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात. आता त्यामध्ये मीठ देखील टाकून घेऊन पुन्हा एकदा छान असे परतवून घेऊयात, जेणेकरून वाटणाचा कच्चापणा हा जाईल.
आता आपलं वाटण परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊयात आणि भाज्या टाकून देखील आणि छान असं परतवून घेऊयात. आता आपण त्यामध्ये तीळ टाकूयात. तयार आहे आपली भोगीची भाजी म्हणजेच की खेंगाट. तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नव्या व्हिडिओ